दोन गोष्टी कुठे दोन कुठल्या गेल्यास? काय माहिती. एक तर मला माहिती आहे मी घर घेतलं हा. आणि दुसरं मला माहिती आहे मी घर घेतलं. काय मग लग्न अजून ऑफिशियली अनाउन्समेंट झालेली नाही आहे त्याच्यामुळे त्यामुळे कधी तो दुसरं लग्न करू ए, शकतो. नाही, नाही, नाही. माझी मैत्रीण मला माहिती, त्याची मैत्रीण आहे ते मला माहिती होतं. मी तुमच्या प्रवासात पॅडी कांबळे सरासारखा माणूस हवा म्हणजे हवाच. कारण मी जेव्हा 7 दिवस कंटिन्यू दादासोबत होतो तेव्हा मला कळलं की सिद्धार्थ जाधव सर पॅडी सरांचं एवढं का नाव घेतात, त्यांना का एवढं मानतात. किती का ट्रान्सफर किती का करू? ट्रान्सफर नाही. अरे यार. मेरा प्रमोशन करेगा तो पेमेंट देना पडेगा. नाही, नाही. नाही, मलाही नेहमी लहानपणी म्हणायचं की अरे तू कधी सिरियस नाही होणार, काय फालतूचे विनोद करत असतोस. पण जेव्हा तेच विनोद करत करत आज जेव्हा मी ऍक्टर होतो आणि टेलिव्हिजनमध्ये सिनेमामध्ये बघतो तेव्हा लोकांना त्याचं जास्त कौतुक असतं. आता जसे एक होता खेकडा चालायचा वाकडा, गणिताची दाता छत्तीसचा आकडा, तसं आम्ही होतो. एक होता गौरव. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आउट ऑफ सिलेबस याचा म्युझिक लोन सोहळा पार पडला आणि 2 हास्यवीर माझ्यासोबत आहे. कसे आहात? आम्ही छान आहोत, तुम्ही कशा आहात? मी तर मस्त आहे. मी गॉगल लावून आलोय त्यामुळे मी जास्त मस्त आहे. कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही गोष्टींसाठी. दोन गोष्टी कुठे दोन कुठल्या गेल्यास? काय माहिती. एक तर मला माहिती आहे मी घर घेतलं हा. आणि दुसरं मला माहिती आहे मी घर घेतलं. काय मग लग्न अजून ऑफिशियली अनाउन्समेंट झालेली नाही आहे त्याच्यामुळे त्यामुळे कधी तो दुसरं लग्न करू ए, शकतो. नाही, नाही, नाही. अजून काय नाही असं नाही, काय नाही, असं काय नाही. असं नाही होणार. पण नाही, कधीच होणार नाही. पण एक घर घेणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट असते आणि आता मुंबईत घर घेतलंयस, काय फिलिंग आहे खरं तर? ते फिलिंग आपण नाही सांगू शकत शब्दात. अरे मी आतून ज्या उड्या मारतोय ना त्या वेगळ्याच आहे. मला आता मी गृहप्रवेश केल्यापासून मी दादांना पण फोन केला होता, त्यांना म्हटलं तुम्ही या. तर असं वाटतं की घरी हे सगळे म्हणत होते ना, अरे घर में पक्का घर नाही का. आपलं घर आहे फिल्टर पाडायला, पण आपण एक अपडेट करतो ना स्वतःला. असं वाटतं ना की आता तिथं बसून राहावं. तर दोन बाल्कनी आहेत, बाल्कनी बसून राहावं. मग आजूबाजूला हात दाखवतो अरे गव्हाची. आणि नवीन घराबद्दल मी आणखीन एक ॲडिशनल सांगेन की म्हणजे आपण आईबाबांच्या घरात इतकी वर्ष राहत असतो आणि जेव्हा आपण कमावलेल्या पैशांमध्ये जेव्हा आईबाबांना घेऊन येतो तो जो आनंद असतो तो खूप वेगळा असतो. आणि जेव्हा घर बघताना नाही प्रत्येक गोष्ट आपण उदार आहे ये मैंने किया ये वो जो फिलिंग आहे ना, आपण जेव्हा स्वतःचं घर घेतो ते नक्कीच गौरवकडे पण असणार. कारण मी गेल्या 2-3 घरं माझी जी काही शिफ्ट केली, ऑफकोर्स अपग्रेड केली मी, त्यामुळे त्या घरात बघताना तो आनंद आणि त्याचा काय म्हणूया त्याला तो तुम्ही शब्दात नाही गोष्टी सांगू शकत. किती छान वाटलं जेव्हा फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणजे एक स्ट्रगल पाहिलंय त्याचं आणि ती पार्टी जेव्हा तू पाहिली, त्याचे फोटो पाहिलेत, कसं वाटलं खरं? याला म्हणतात मातीशी नाळ जुळलेली असणं, की म्हणजे जिथून तो आला आणि म्हणजे त्याला कदाचित तेव्हा चिडवत असतील, ए फिल्टर पाडेगा बच्चन, फिल्टर पाडेगा बच्चन, कधी असं काहीतरी खूपदा निगेटिव्हली आपण म्हणतो. मी सिनेमा जास्त बघायचो ना, फिल्मी आला फिल्मी. तो हे चिडवणं असतं ना, ते चिडवणं तुमचं कधी एक लोगो बॅज होऊन जातो ना, की तुम्ही तो मानाने मिरवता. तसं म्हणजे मलाही नेहमी लहानपणी म्हणायचं की अरे तू कधी सिरियस नाही होणार, काय फालतूचे विनोद करत असतोस. पण जेव्हा तेच विनोद करत करत आज जेव्हा मी ऍक्टर होतो आणि टेलिव्हिजनमध्ये सिनेमामध्ये बघतो तेव्हा लोकांना त्याचं जास्त कौतुक असतं. आणि तो बॅज त्याने आज व्यवस्थित तो बाळगलाय आणि तो आणखीन तो बॅज मोठा होणार, तो ब्रँड बडा बनेगा भाई. पण आता असंच विचारते, लग्न केलं गुपचूप केलं कोणालाही न सांगता, माहिती होतं? नाही ती मैत्रीण मला माहिती, त्याची मैत्रीण आहे ते मला माहिती होतं. आम्ही आता रिसेंटली स्वित्झर्लंडला जाऊन आलो. म्हणजे आम्ही दोघं गेलो होतो. खरं तर तो आणि त्याची बायको पुढले जाईल, आम्ही वेगळ्या कामासाठी कार्यक्रमासाठी गेलो होतो. तेव्हा ती सोडायला तिथे आली होती. तेव्हा मी पहिल्यांदा तिला भेटलो. मी ऐकून होतो फक्त, हो म्हणजे मला इतकं रडू आलं होतं. पण काही गोष्टी आहेत ना त्या आपण अजून जोपर्यंत आपण होत नाहीत तोपर्यंत, जसं की त्याने घर होत नाही तोपर्यंत ते पोस्ट केलं नव्हतं किंवा डिस्क्लोज केलं नव्हतं. तशा त्यांच्या पोस्ट नाही केलेलं काय आता बाकीचे मंडळी ते जेव्हा त्याचं ऑफिशियल गोष्टी होतील तेव्हा तो नक्कीच सगळ्यांना तर सांगेल. पण थोडक्यात तर सांगत कधी केलंस लग्न आणि गुपचूप? किती मार्काला प्रश्न आहे. किती मार्क देणार आहेस? काही गोष्टी असतात त्या आपल्या सिक्रेट असलेल्या कधी बऱ्या आहेत आणि त्या वेळेनुसार आपण बाहेर काढूच, त्याच्याबद्दल काय वाटच नाही. हो, पण आज आउट ऑफ सिलेबस निमित्त तुम्ही भेटलात आणि एकमेकांना भेटून किती छान वाटतं. आणि आउट ऑफ सिलेबस हे नाव आहे तेच खूप वेगळं आहे. कारण की आता तुम्ही म्हणतात, सॉरी मध्येच तोडलं तुम्हाला, की तुम्ही ह्यांना भेटून कसं वाटलं. मी तुमच्या प्रवासात
पॅडी कांबळे सरांसारखा माणूस हवा म्हणजे हवाच. कारण मी जेव्हा 7 दिवस कंटिन्यू दादासोबत होतो तेव्हा मला कळलं की सिद्धार्थ जाधव सर पॅडी सरांचं एवढं का नाव घेतात, त्यांना का एवढं मानतात. आणि ते 6 दिवसात मी आणि निघताना एअरपोर्टला बोललो पण, भाई आयुष्यात प्रवास करावा किंवा राहावा तू तुझ्यासोबत. दादांना सरांना हे बोललो पण आहे. कितने का ट्रान्सफर कितने का करू? ट्रान्सफर नाही. अरे यार, अरे नाही, मेरा प्रमोशन करेगा तो पेमेंट देना पडेगा. नाही नाही, लेकिन जो सच आई शपथ सांगतो तुम्हाला. आणि नेहमी दादानी खूप गोष्टी बघितलेल्या आहेत. तो नेहमी प्रत्येकांना मोटिव्ह करतात, येणाऱ्या नवीन पिढीला, नवीन पोरांना, हे करा, असं करा, तसं करा. नाही, मी फार काही खरं तर शिकवत किंवा सांगत नाही. मी फक्त एवढंच सांगत असतो, ज्या गोष्टी मी अनुभवल्या, ज्या मी या सगळ्या प्रवासात लोक काय करतात, करायचं ते सांगतात, मी काय करू नये ते सांगतो. की ह्या गोष्टी करू नका, ह्या चुका करू नका, म्हणजे तुम्हाला कोण नाव ठेवणार नाही किंवा तुम्हाला कोण गालबोट लावणार नाही. सो मी काय नाही करू ते सांगतो, कारण हे खूप कमी लोक सांगतात. हक्काने फोन करून तुम्ही दादाला फोन करून तुमचा प्रॉब्लेम जरी सांगितला, त्याचं सजेशन आपल्याला कधी कधी सापडत नाही. अनुभव असतो, काही खूप लहानपणापासून काय अनुभव असतात. पाहिजे दादा ज्या पद्धतीने समजवतात ना, कोणीच नाही समजत. आणि रिस्पेक्ट, ड्यू रिस्पेक्ट, आपल्याला माहिती आहे. आपण पाहिजे सरांना बघून सगळे मोठे झालेलो आहे. आणि त्यांच्याबरोबर जेव्हा प्रवास केला, लय मजा आली. मला असं वाटतं हे सगळे शिकवण ही आउट ऑफ सिलेबसची शिकवण आहे. हे कारण सॉरी करेक्ट, हा मुद्दा करेक्ट होता. हा आउट ऑफ सिलेबस मधले सगळेच लोक सांगतात हे तुम्ही आउट ऑफ सिलेबस. जसं आता हा सिनेमा आहे की हा खूप खरंच वेगळा विषय, म्हणजे ज्या पद्धतीनं पर्यावरणाशी संबंधित राहून हा विषय आता जेव्हा रिलीज होईल तेव्हा आम्ही वी आर इगर टू वॉच दॅट सिनेमा. तर अशा पद्धतीचे सिनेमे येणं खूप गरजेचं आहे. सुगत सरांचं खरंच अभिनंदन, कौतुक त्यांचं. अशा गोष्टीत, अशा विषयात त्यांना हात घाला असं वाटला. आणि या सगळ्या मंडळींचं धाडस आहे खरं तर, आणि धाडसाला सलाम आहे. आणि त्यांना सगळ्यांना खरंच खूप शुभेच्छा. यातच सिलेबस बद्दल विचारते, अभ्यासात कसं होतं? आम्ही अभ्यासात आम्ही आता जसे एक होता खेकडा चालायचा वाकडा, गणिताची दादा छत्तीसचा आकडा, तसं आम्ही होतो. एक होता गौरव चालायचा वाकडा, अख्ख्या अभ्यासक्रमाची त्या छत्तीसचा आकडा. म्हणजे मी 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला मला काय सुचत नव्हतं. उद्या बीजगणितचा पेपर होता 2 दिवसानंतर. मला माहिती आहे मला गणित येत नाही, मी कन्फर्म नापास होणार. मी पिक्चर बघायला गेलो अंधेरी पिंके टॉकीजला. मी पिक्चर बघून आलो, पोरं म्हणले तू नापास होशील, म्हणलं नाही आता मी पास होणार, कारण आता पिक्चर बघून आलो. अभ्यासात आम्ही म्हणजे फार हुशार नसलो तरी ॲव्हरेज होतो, मला आठवतंय. पण तुमची ओढ जिकडे असं ना, मला वाटतं मी TYचा माझा IOMचा पेपर होता, इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट. 3 दिवसांची सुट्टी होती आणि पारंगत एकांकिका स्पर्धा होती. तेव्हा प्लॅनचेट नावाची एकांकिका देवेंद्र पेम तिकडे करणार होता. तर तेव्हा एका कॅरेक्टरसाठी त्यांनी मला विचारलं होतं. तर 3 दिवस नॉर्मली लोक अभ्यास करतात. मी 3 दिवस रिहर्सल केली, ती एकांकिका केली आणि नंतर मी जाऊन पेपर दिला. पण मला त्याचं कुठे फार कमी मार्क मिळाले, जेमतेम पासिंगचे. पण मला त्याचा रिग्रेट नाही. मला ज्या गोष्टीची आवड होती ती गोष्ट मी केली अभ्यास करत असताना सुद्धा. आणि मी माझा आवडता छंद आहे, त्याचं माझं अर्थार्जन आहे त्यातनं. सो तो आनंद आहे, तो खूप कमाल आणि खूप वेगळा आहे. तो आउट ऑफ सिलेबस आहे. आपलं इंग्लिश सांग ना, हाताला लागलं होतं, मी इंग्लिश मध्ये बोललो होतो. काय सांग, मला आठवत नाही आता. आम्हाला सोबत होते आमचे तिकडचे स्वित्झर्लंडला, त्यांच्या हाताला लागलं होतं, ते घसरून पडले तर रक्त आलं होतं. तर आम्ही गाडी बसायला गेलो होतो. मी दादाला बोलणार मला लय वाईट वाटतं. मी त्याला विचारलं होतं काय झालं. तर मला हाताला लागलं म्हणून बोलायचं होतं, शो मी युअर हँड. आउट ऑफ सिलेबस सांगतो तुम्हाला. मी त्याला बोललो होतो टेल मी युअर हँड. दादा माझ्याकडे मला बोलला पटकन इथं जायच्या अगोदर गाडी बस निघूया. माझं ती स्विसची भाषा पण नव्हती, ती इंग्रजी नव्हती. तर त्या दोघांनी एकमेकांकडे बघितलं, हे वेगळं काहीतरी बोललाय. त्याला काहीतरी टेल मी व्हॉट हॅपन टू युअर हँड, व्हॉट दादा बोलला पटकन जायच्या अगोदर बोलला पटकन गाडी बस, आणि मध्ये बस बोलला, कोपऱ्याला पण नको बसू. मी असं होतो गाडीमध्ये. नाही, पण अशा बऱ्याच गोष्टी आमच्या आयुष्यात आहेत ज्या आउट ऑफ सिलेबस झालेल्या आहेत. म्हणजे जो आत्तापर्यंतचा प्रवास असेल, मिळालेली बक्षिसं असतील किंवा मिळालेल्या गोष्टी असतील, जसं घर आत्ता गौरव झालंय, ह्या बऱ्याच गोष्टी आमच्या सिलेबसमध्ये आम्ही लहानपणी कधी या गोष्टींचा विचार नव्हता केला की असं काहीतरी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी खूप आउट ऑफ सिलेबस गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं आउट ऑफ सिलेबस गोष्टीच खूप काही देऊन जातात आणि ते सगळंच देऊन गेलं. सो थँक्यू सो मच. आणि दोघांशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.